नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. मी आज पुणे शहरातील अशा ठिकाणी उभा आहे ज्या ठिकाणावरून किंवा या समोर माझ्या समोरील मुठा नदीच्या साक्षीने पुणे शहराचा इतिहास लिहिला गेला. एकेकाळी पुणे शहरासाठी जीवनदायिनी किंवा भाग्यरेषा असणाऱ्या या नदीकाठी याच ठिकाणी पेशवे काळामध्ये मंत्रोच्चार व्हायचे. याच नदीपात्रातून पुणेकरांना स्वच्छ पिण्याचं पाणी उपलब्ध व्हायचं. याच नदीच्या साक्षीने पुणे शहराचा इतिहास बहरला, घडला. परंतु आज परिस्थिती थोडी वेगळी आहे. आज चित्र बदललंय, वास्तविकता भयान आहे. आज ही नदी जीवनदायिनी उरलेली नसून विषवाहिनी झाली. पुणे शहर असेल, शहरातील आजूबाजूच्या भागांमधून सुमारे जवळपास 750 ते 800 दशलक्ष लिटर पाणी, सांडपाणी असेल, औद्योगिक रसायनयुक्त पाणी असेल, फॅक्टरी वेस्ट असेल, हे पाणी सरळ या नदीमध्ये सोडलं जाते. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या एका अहवालानुसार ही मुठा नदी असेल, मुळा नदी असेल, या शहरातील नद्या देशातील सर्वात प्रदूषित नद्यांपैकी एक ठरल्या आहेत. पण प्रश्न फक्त प्रदूषणाबाबत नाही आहे, तर तो तुमच्या, आमच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या भविष्याचा आहे, प्रशासनाच्या उपाययोजनांचा आहे. ज्या नद्यांनी, त्या मोठ्या नदीने पुणे शहराला नवी ओळख निर्माण करून दिली, पुणेकरांना पाणी पाजलं, शहराला ओळख दिली, शहराचा इतिहास या नदीच्या साक्षीने लिहिला गेला. त्याच नदीला आपण संपवतोय का? तर जर संपवत असू तर याच नदीला पुन्हा एकदा हरित करणं, पर्यावरण स्नेही करणं ही काळाची गरज बनली आहे का? ते का गरजेचं आहे? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. पुण्याच्या भौगोलिक आणि सांस्कृतिक जडणघडणीत या नदीचा मोलाचा वाटा आहे. प्राचीन काळी याच नदीच्या काठी पुण्याच्या मानवी वस्तीचा पाया रचला गेला. मुठा नदीच्या काठावरच थोरले बाजीराव पेशवे यांनी शनिवारवाडा उभारला. नदीकाठचे पुण्येश्वर आणि नारायणेश्वर ही प्राचीन मंदिरे शहराच्या धार्मिक इतिहासाची साक्ष देतात. पेशवे काळात नदीवर लाकडी पूल बांधले गेले, ज्यामुळे शहराचा विस्तार झाला. 18व्या शतकात मुठा नदी पुण्याच्या संरक्षणाची आणि व्यापाराची मुख्य दुरा होती. पुढे ब्रिटिश काळात 1870च्या सुमारास खडकवासला धरणाची निर्मिती झाली, ज्यामुळे पुण्याचा पाणी प्रश्न सुटण्यास मदत झाली. एकेकाळी स्वच्छ आणि निर्मळ वाहणारी मुठा नदी आज वाढत्या शहरीकरणामुळे प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. या नदीचे संवर्धन करणे ही काळाची गरज असून ती केवळ एक जलस्रोत नसून पुण्याच्या संस्कृतीचा आरसा आहे. मुठा नदीच्या प्रदूषणाने आता धोक्याची पातळी ओलांडली आहे. याची काही प्रमुख आणि भयावह कारणे आहेत. त्यात प्रामुख्याने पुणे शहरातून दररोज निर्माण होणाऱ्या सांडपाण्यापैकी मोठा हिस्सा प्रक्रिया न करताच थेट नदीत सोडला जातो. यामुळे नदीतील ऑक्सिजनची पातळी खालावली आहे. या नदीतील ऑक्सिजनची पातळी खालावली असल्यामुळे नदीतील जलचर प्राणी नष्ट होत आहेत. प्रदूषित पाण्यामुळे नदीवर जलपर्णीचा जाड थर साचलेला आहे. यामुळे डासांचे प्रमाण वाढून शहरात आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत. नदीकाठच्या उद्योगांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी नदीच्या पाण्यात थेट मिसळल्याने पाण्याचे स्वरूप विषारी झाले आहे. विविध धार्मिक उत्सवानंतरच्या निर्माल्य, प्लॅस्टिक पिशव्या आणि बांधकामाचा राडारोडा थेट नदी पात्रात टाकला गेल्याने नदीचे पात्र अरुंद होत चालले आहे. 90च्या दशकात या नदीला पाणी प्यायचो आम्ही. पाणी एवढं सुंदर होतं आणि स्वच्छ होतं. लोक कचरा वगैरे असं काही नदीत टाकत नव्हते. नदीला खूप मासे होते. गोडवा मासा म्हणतो तो गोडवा मासा नदीला होता. पण नंतर कालांतराने त्या ड्रेनेज लाईनचं पाणी सोडलं गेलं नदी पात्रात, त्यामुळं नदी पात्र दूषित होऊन सगळे मासे मेले गेले. तर आम्ही भोई समाज असल्यामुळे शेती पण होती आमची नदीकडे, त्यामुळं साहजिकच आमचा भोई समाजाचा धंदा सगळा जो माशांवर होता, तो धंदा आमचा सगळा बुडले गेला मासे संपल्यामुळे. आता सध्याला नदीला फक्त मांगूर मासा राहिलेला आहे, त्याच्या इतर कुठला मासा राहिला नाही. नदीला कधी पावसाळ्यात जेव्हा पूर येतो तेव्हाच कुठंतरी गोडवा मासा बघायला मिळतो या नदीला. नाही आता सध्याला या नदीला मासा राहिला नाही. मच्छीमार वगैरे आहेत, कोणी मासेमारी करत आहे नदीच्या आजूबाजूला? 90च्या दशकात खूप मच्छीमार होते, खूप करायचो आम्ही स्वतः करायचो मच्छीमार. पण जसं जसं पाणी दूषित झालं, मासे नाहीसे झाले, त्यापासून सगळा मच्छीमार धंदा बंद झाला सगळा. मग आता मच्छीमार लोकांचा उदरनिर्वाह साधन काय? आता मच्छीमार काय विकत आणून विकतात, व्यापार चालू केला त्यांनी. काही लोक धंदा बंद झाल्यामुळे इतर व्यापारात घुसले. भौगोलिकदृष्ट्या आपल्याला या नदीपात्राच्या पाण्यांमध्ये एकंदरीत सिवेज कॉन्ट्रीब्युशन 70 ते 80% पाणी हे सिवेज वॉटरमुळे आपल्याला पोल्युशन झालेलं दिसतं.
त्याच्यामध्ये आपण एकंदरीत डेटा पाहिला क्वांटिटी तर असं दिसतंय की डेली आपण या पुणे सिटीमधून मुळा आणि मुठेमध्ये 200 ते 400 मिलियन लिटर्स पर डे सिवेज वॉटर आपण नदीपात्रामध्ये सोडत असतो. त्याच्यामुळे एकंदरीतच या नदीपात्राच्या पाण्याची क्वालिटी अतिशय आपल्याला ढासळताना किंवा लो क्वालिटीचं पाणी आपण त्या पात्रामध्ये तयार करतो असं दिसतंय आपल्याला. त्याच्यामधून ग्राउंड वॉटर क्वालिटी आज पुणे किंवा पुण्याच्या आसपासचं सगळं जर आपण वातावरण बघितलं, सिवेज वॉटर हे पावसाच्या हायड्रोलिक सायकलमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा परिणाम असा दिसून येतो की ज्यावेळेस एखादा उरळी कांचनसारखा एरिया असेल किंवा भोसरीसारखा एरिया असेल, अशा एरियांमध्ये डम्पिंग ग्राउंड्स बनवलेले आहेत. आणि त्या डम्पिंग ग्राउंडमुळे काय होतं, जो कचरा तिथं टाकला जातो त्यात अनेक प्रकारचा कचरा असतो. तर त्याची वर्गवारीमध्ये आपण डिटेल जात नाही, पण त्यात काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स असतील किंवा बाकीचे काय सगळे रेग्युलर हाऊसिंग सोसायटीजमधला कचरा असेल, या सगळ्यांमधून जे काय मेटल्स केमिकल्स आपण पाण्याबरोबर जे पर्क्युलेट होतात ते ग्राउंड वॉटरमध्ये जातात. आणि त्याच्यामुळे एकंदरीतच आपल्या पुण्या सिटीमध्ये आणि ग्रामीण भागांमध्ये पाण्याची क्वालिटी, ग्राउंड वॉटर क्वालिटी आपल्याला खराब झालेली दिसते. नागरिकांना काय आवाहन करा, काय वाटतं नागरिकांनी कोणत्या, म्हणजे एका बाजूला आपण म्हणतो की प्रशासन कार्यवाही करत नाही, स्वच्छता करत नाही, पण दुसऱ्या बाजूला कुठं ना कुठेतरी तुम्ही आम्ही नागरिक पण जबाबदारच आहे. नागरिक तेवढी जबाबदार आहे. बरेचसे प्रत्येक पुलावर कलश लावलेले आहेत, हा, कचरा टाकू नये, घाण टाकू नये. ते काही काही नागरिक वाढीव प्रशासन काही काही लोकांना माहिती पडत नाही, तरी लोक पूजेचे साहित्य कचरा वगैरे टाकतात काही काही लोक. त्यांना मी एवढं आवाहन करेन की नदी पात्राचं पाणी दूषित करू नये, कारण का हेच पुढे जाऊन पाणी स्वच्छ आहे. पण खाली खूप मासेमारी खूप चालते याच पाण्यावर, हेच पाणी आपलं खाली जातं सगळं. मासेमारी म्हणजे तेच मासे असतील किंवा शेती होणारी, हो. हेच म्हणजे आपल्याच घरात तेच पाणी वाहतात. आपल्या पेल्या पुढं खाली हेच लोक पाणी पितात. तर लोकांनी काळजी घ्यायला पाहिजे नदीची, तेल कचरा टाकायला नाही पाहिजे लोकांनी. नदीकाठी जे वाहतं पाणी असतं त्यामध्ये डास किंवा मच्छर जे म्हणतो आपण त्याची वाढ होत नसते. ज्या ठिकाणी पाणी साठून राहतं, विशेषतः पावसाळ्यानंतर जे नदीकाठीच्या जे डबकी असतात त्यामध्ये पाणी जे साठलेलं असतं, तर अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होण्याचे चान्स जास्त असतात. आणि विशेषतः मलेरिया ज्याच्यामुळे होतं असे डास असतात की अनोफिलस आणि क्युलेक्स या जातीच्या डासांची त्या ठिकाणी वाढ होत असते. तर या ठिकाणी आपण नदीपात्रात आपल्याला कुठल्याही प्रकारचे जंतुनाशक फवारणी करता येत नाही, परंतु नदीपात्राच्या लगतची जी साठलेली डबकी असतात तर त्यातली जी भरून घेण्यासारखी असतात तिथे आपण मातीचे भराव या तांत्रिक विभागाकडनं करून घेतो. त्याखेरीज ज्या डबक्यांमध्ये कायमस्वरूपी झरे असतात आणि पाणी राहत असतं अशा ठिकाणी गप्पी मासे सोडणं, किंवा काही ठिकाणी दूषित पाणी असतं की ज्यामध्ये गप्पी मासे जिवंत राहू शकत नाही, अशा ठिकाणी आपण जे बायो लार्विसायडल पावडर किंवा लिक्विड असतं की ज्याच्यामुळे पर्यावरणाची हानी होत नाही असं औषध मारतो, जेणेकरून तिथल्या डासांच्या आळ्या नष्ट होतात आणि नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना मलेरियाचा प्रादुर्भाव होत नाही. तर आपण जर आकडेवारी पाहिली तर 2024मध्ये आपल्याकडे कन्फर्म पॉझिटिव्ह मलेरिया केसेस ह्या फक्त 5 होत्या, तर त्या 2025मध्ये 3च राहिलेल्या आहेत. बाकी संशयित ज्या मलेरियाच्या केसेस आहेत त्या सुद्धा कमी झालेल्या आहेत. तीच जर आकडेवारी आपण डेंग्यू आणि चिकनगुनियाची सुद्धा जर पाहिली तर साधारणपणे 2024मध्ये एक 5,000 संशयित डेंग्यूच्या केसेस होत्या आणि सुमारे 485 चिकनगुनिया आणि 382 डेंग्यू केसेस होत्या. तर ते जे प्रमाण होतं ते आपल्या 2025मध्ये आपण जे सातत्यपूर्ण प्रयत्न केले त्याच्याने जवळपास निम्मे, म्हणजे 2600 आपल्याकडे संशयित डेंग्यू होते गेल्या वर्षी, फक्त 109 पॉझिटिव्ह केसेस होत्या आणि चिकनगुनियाच्या तर अतिशय कमी, म्हणजे 22 फक्त केसेस होत्या. हे जे नवीन पुलांची बांधकामं चालू आहेत नदीवर, म्हणजे ह्याच नदीवर नाही, शहरातल्या सगळ्या बाकीच्या मुळे नदीवर पण सुरू आहेत. ह्या बांधकामांचा परिणाम होतो का? म्हणजे एका बाजूला डेव्हलपमेंट म्हणतो आपण की पूल पाहिजे, रहदारीसाठी व्यवस्था झाली पाहिजे, सर्व ठीक आहे, पण हे जे पुलांचं बांधकाम चालू आहे त्याच्यामुळं पिलर वगैरे टाकले जातात, नदीमध्ये कचरा पडतो, बांधकामाचं कॉन्क्रीटचा जो कचरा तो पडतो, याचा काय फरक पडतो? काय त्याचा फरक म्हणजे ते पाणी, जे पाणी पहिलं वाहून जायचं, पाण्याचा जो प्रेशर होता ते पाणी आता बांधकाम केल्यामुळे साहजिकच ते आणलं जातं आणि ते पाणी सिटीमध्ये घुसायला लागलं. आता नारायणपेठ, आपलं कसबा, पूर्ण नारायणपेठ वगैरे सगळं पाणी जायला लागलं. येते गाडी आता शनिवारवाडा समोर आहे आपल्या, शनिवारवाड्यापर्यंत असं काय अनुभव आहे का? शनिवारवाड्यापर्यंत पाणी गेलं काय पुराचं काय? आता सध्याचा अनुभव नाहीये,
पण गेल्या वर्षी पुलावरून पाणी गेलं या पुलावर या पुलावरून पाणी गेलं ब्रिज का बंद करायला लागतो. या पुलाचं काय नाव आहे? हा शिवाजी पूल आहे, शिवाजी जुना ऐतिहासिक पूल आहे. ऐतिहासिक पूल. एकत्र येऊन काहीतरी उपाययोजना योजल्या पाहिजे. त्या उपाययोजनेमध्ये आपण प्रामुख्याने यामध्ये अनट्रीटेड जे सिवेज वॉटर जे प्लांट्स आहेत ते आपण बंद करावे लागतील. त्यामध्ये अजून पुढचे उपाय म्हणलं तर सातत्यपूर्व आपल्याला स्वच्छता मोहीम राबवावं लागतील. त्यानंतर नैसर्गिक जे नदीचे काठ आहेत त्याच्यावरती आपल्याला फ्लड प्लेन पुनर्स्थापित करावं लागतील. म्हणजे रिव्हरच्या ज्या बँक्स असतात, आता मला वाटतं शासन स्तरावरती केंद्र सरकारने काही विशिष्ट असा निधी आपल्याला सँक्शन करून रिव्हर पुनरुज्जीवन करण्याचं एक योजना आपल्या पुणे सिटीसाठी मुळामुठेसाठी आपण सँक्शन केलेली दिसते. त्यातलं काही थोडंफार कामही आपल्याला RTOचं जे ऑफिस आहे त्या भागामध्ये होताना दिसते. पण जी उर्वरित नदी आहे त्याच्यामध्ये अजून काय तसं काम त्या प्रकारे चालू झालेलं आपल्याला दिसत नाही. तर ते भविष्यामध्ये शासनाने आणि इतर सगळ्या एजन्सीने लवकरात लवकर ते कंप्लीट करून घ्यावे अशी आपल्या सगळ्यांची नागरिकांची इच्छा आहे. आतापर्यंत मी शेकडो जीव वाचवले. अजून 700-800 पेक्षा डेड बॉड्या काढून दिल्यात पोलिसांना. वयाच्या 19 वर्षापासून मी काम करतो हे नदी पात्रात. कुठं बॉडी आली, कुणी कुठं अपघात झाला, कुठं रस्त्यामध्ये कोण मरून पडलं, मला फोन आला, मी त्वरित जाऊन तो. याचं काही मानधन वगैरे भेटतं? नाही, मला मानधनसाठी मध्ये केलं नाही. ही एक समाजसेवा म्हणून मी करतो. गेल्या आपल्याला काही दिवसात असं दिसून येते, 2-3 दशकामध्ये असं दिसतंय की नैसर्गिक जो प्रवाह आहे नदीचा तो आपल्याला आता कुठंतरी तो मोडकळीस आलाय किंवा तो संपत चाललाय असं दिसतंय. तर ते कृपया त्यामध्ये जे काय इकडचे अर्बन प्लॅनर्स असतील, इंजिनियर्स असतील किंवा कॉर्पोरेशनचे काही कॉर्पोरेट्स असतील किंवा त्यांच्या काही एजन्सीज असतील, यांच्याकडून आपल्याला चुकीच्या पद्धतीने शासकीय काय प्रोजेक्ट्स असतील, काही स्कीम्स असतील, त्यात कुठं तर नदीच्या बँक्सला आपण वॉटर प्युरिफिकेशनचे प्लॅन्ट्स असतील, इतर काही गोष्टीचे एन्करेजमेंट आपल्याला होताना दिसते. तर ती कुठंतरी आपल्याला थांबली पाहिजे असं आपल्याला एकंदरीत पर्यावरणवादी म्हणून वाटतंय. त्याचबरोबर प्रचंड प्रमाणात जे वाढलेलं प्रदूषण आहे, आता जे काय रोडवरती जे काय हेवी ट्रान्सपोर्टेशनल ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात त्या जर समजा कमी करायच्या असतील तर अजून आपल्या सगळ्या पर्यावरणवाद्यांचं असं मत आहे, जर समजा तुम्ही या कॉन्क्रिटीकरणामधून जर रिव्हर ट्रान्सपोर्टेशन आपण जर समजा करू शकलो भविष्यामध्ये, तर टुरिझम आणि त्याचबरोबर रिव्हर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे जे काय पवना, मुळा, मुठा ह्या 3 नद्या आहेत त्या पुणे सिटी आणि पिंपरी चिंचवड सिटीमध्ये, त्या नद्यांच्या थ्रू आपण चाकण असेल, त्यात तळेगाव इंडस्ट्रीज असेल, त्यानंतर हिंजवडी इंडस्ट्रीज असेल, हडपसर असेल, कोरेगाव पार्क असेल, या सगळ्या इंडस्ट्रीजमधला जो हेवी ट्रान्सपोर्टेशनचा जो लोड आहे, भोसरी MIDC असेल, त्या भागांमध्ये जे काय कंटेनर टाईप जे हेवी लोड असतो तो जर आपण वॉटर ट्रान्सपोर्टेशनच्या थ्रू आणला, त्याला आपल्याला रेफरन्स घेता येईल. काही वॉटर ट्रान्सपोर्टेशन रूट्स केरळमध्ये ॲक्टिव्ह आहेत, त्याचबरोबर आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदीमध्ये सुद्धा काही वॉटर ट्रान्सपोर्टेशन रूट्स आपल्याला डेव्हलप होताना दिसत आहेत. आणि शासन स्तरावरती काही वर्षांपूर्वी 105 वॉटर ट्रान्सपोर्टेशन रूट्स नवीन आपण स्टार्ट करण्यासाठी इनिशिएटिव्ह घेतले होते. त्यामध्ये जर समजा सेंट्रलच्या स्कीममध्ये जर समजा पुणेच्या मुळा-मुठा नदीच्या वॉटर ट्रान्सपोर्टेशन रूटचा प्रोजेक्ट जर आपण त्यात सामील करू शकलो तर ते आपल्याची पुणे सिटीसाठी अतिशय जमेची बाजू असणार आहे. एका बाजूला या नदीचा गौरवशाली इतिहास आहे, दुसऱ्या बाजूला आजचं हे जे काय दिसतंय ते सर्व भयान वास्तव आहे. प्रकल्प सुरू आहेत, काही प्रकल्प खऱ्या अर्थाने अस्तित्वात आहेत, काही प्रकल्प फक्त कागदावरच पूर्ण होत आहेत. पर्यावरण प्रेमींचे प्रयत्न सुरू आहेत, नागरिकांचे देखील प्रयत्न सुरू आहेत. परंतु आजची जी काही परिस्थिती आहे ती ही पूर्णपणे काळवंडलेली अशा पद्धतीची परिस्थिती आहे. तज्ज्ञ सांगतात की जोपर्यंत या नदीत जे काही सांडपाणी जाते, जे काही रसायनयुक्त पाणी फेकलं जाते ते 100% प्युरिफाय होऊन 100% त्यावर प्रक्रिया होऊन या नदी पात्रामध्ये सोडलं जात नाही, तोपर्यंत या नदीचं हे जे काही रूप आहे बदलणं अशक्य आहे. प्रश्न तिथंच राहत नाही. प्रश्न फक्त यंत्रणेचा नाही, प्रश्न तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्या मानसिकतेचा आहे. आपण याचा विचार करतोय का कचरा वगैरे टाकताना, की याच नदी पात्रामध्ये आपण जो काही कचरा टाकतोय, प्लॅस्टिक टाकतोय, रासायनिक पाणी टाकतोय, हे पाणी फिरून शेतीला जाऊन शेतीच्या पिकांच्या माध्यमातून, भाजीपाल्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याच घरामध्ये येतंय, आपल्याच मुलाबाळांना आपण खायला घालतोय. मुळा असेल, मुठा असेल किंवा अजूनही काही पुणे शहरातील नद्या असतील, ओढे नाले असतील, हे आपल्या भविष्याचा आरसा आहे. आपल्याला हा जो काय आरसा आहे आपल्या भविष्याचा, हा असंच धुळीने प्रदूषणाने माखलेला ज्यावेळेस राहील त्यावेळेस आपल्या भविष्यातल्या ज्या काही पिढ्या आहेत ते आपल्याला भविष्यात विचारतील
जे काही स्वच्छ पाणी पिण्याचा जो काही अधिकार आहे तो भविष्यातल्या आपल्या पिढ्यांना नसणार आहे का? मित्रांनो, या नद्या वाचवण्यासाठी पुन्हा हिरव्यागार करण्यासाठी फक्त चर्चा नकोय किंवा फक्त डोक्यामध्ये विचार असणं पुरेसं नसणार आहे. प्रशासनाची इच्छाशक्ती, नागरिकांचा प्रशासनावरचा असलेला दबाव आणि नागरिकांची स्वतःची इच्छाशक्ती अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या एकत्रित ज्यावेळेस येतील त्यावेळेस कुठे ना कुठेतरी खऱ्या अर्थाने या ज्या काही नद्या आहेत या पुन्हा एकदा हिरव्यागार होतील, पुन्हा एकदा जीवनदायिनी खऱ्या अर्थाने आपण त्यांना म्हणू शकू. आणि जीवनदायिनी म्हटल्यानंतरच आपण भविष्यातील आपल्या ज्या काही पिढ्या आहेत त्या पिढ्यांना उत्तर देऊ शकू. पुन्हा एकदा दिवस मावळतोय. दिवस मावळत असताना एकच प्रश्न अनुत्तरित राहतोय. या नद्या स्वच्छ करणं, यांची स्वच्छतेची जबाबदारी घेणं, यांची स्वच्छता राखणं हे आपलं फक्त स्वप्न आहे की उद्याची आपल्या भविष्याची गरज आहे? हा जो काही प्रश्न आहे तो अनुत्तरितच राहतोय. वेळ निघून चालली आहे या पाण्याच्या प्रवाहासारखी.